इक्वल टू पहिला आहे, पहिला 1 आहे, बी 0 आहे, सी -1 आहे आणि डी 3 e⁻7 आहे. 3 e⁻7 असे तुमचे आता इथं वगैरे पोरांनो तुम्हाला याचं आन्सर काढायचं आहे म्हणून मी हा प्रॉब्लेम घेतोय. y किती रे, तो काय e किती आहे 3x + 7 आहे. याच्यापैकी कोणतं उत्तर आहे ते तुम्हाला काढायचं आहे. 1 आहे, 0 आहे का -1 आहे का e किती आहे 7 आहे. बरोबर आहे की नाही. मग आता इथं काय पहा, इथं कसं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x चं उत्तर किती होतं रे, e⁻x होतं. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सूत्र आहे बरं, हे फॉर्म्युला आहे. तुम्हाला सूत्र सर्व लिहून दिले. डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x किती होतं रे, e⁻x च होतो. बरोबर आहे का. हे पाठ करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x किती होतं रे, e⁻x होतं. किंवा जर y बरोबर कसं असेल, y बरोबर e⁻x असेल, तुम्हाला जर म्हटलं की डेरिव्हेटिव्ह काढा, डिफरन्शिएटिंग इक्वेशन काढा, तर काय y चा डेरिव्हेटिव्ह किती होतं रे, dy/dx होतो आणि e⁻x चा किती होतो, e⁻x होतो. तसं इकडे आता बघा, इथं काय लिहा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x लिहा. y चा डेरिव्हेटिव्ह काय झाला, dy/dx झाला आणि e⁻3x + 7 चा किती होतो रे, e⁻3x + 7 होतो. बरोबर आहे. आणि परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे कोणाचा, 3x + 7 चा किती येतो रे, 3 प्लस किती येतो रे, 0 येतो. म्हणजे किती झाला हे, 3x + 7 झाला, 3 + 0 म्हणजे किती आला रे, 3 आला. किती आलं हे, 3 आलेलं आहे. इथं काय झालं, हे dy/dx, dy/dx 3x + 7 * 3 आला. मग तुम्हाला तिने काय विचारलेलं आहे, dy/dx at x = 0 विचारलेलं आहे. मग हे काम करतो मी इथं, तो काय इथं लिहितो dy/dx at x किती आहे रे, 0 आहे. मग काय करायचं, इथं 3 लिहायचं, इथं काय लिहायचं रे, 3 लिहायचं, इथं काय लिहायचं, e⁻ किती लिहायचं, हे 3x + किती लिहायचं, 7 लिहायचं. मग आपल्याला पुढे काय करता येईल, हे 3 e⁻ किती आहे, 3 * 0 आहे आणि प्लस किती आहे रे, हे 7 आहे. इथं काय करायचं, e * 3 * 0 म्हणजे 0, 0 प्लस किती झालं रे, 7 झालं. अशा पद्धतीने तुमचं उत्तर आलं 3, 0 + 7 म्हणजे काय आहे, 7. उत्तर काय आलं रे, 3 * e⁻7 आलं. किती आलं उत्तर तुमचं, 3 * e⁻7, 3 * e⁻7 उत्तर आलेलं आहे. ओके, खंड. आता सुरुवातीला काय करा तुम्ही, जो दिलेला प्रॉब्लेम आहे जसा आहे तसं घ्या. e⁻x प्लस काय रे, b e⁻ किती आहे, -x आहे आणि प्लस c आहे. तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं फॉर्म्युला, काय सांगितलं तरी पोरांनो, समजा आपल्याकडे काय आहे, y = e⁻x आहे. तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काढला, y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे, dy/dx होतो, e⁻x चा किती होतो, e⁻x होतो. ठीक आहे, आत्ताच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि लक्षात घ्या, जर तुमच्याकडे काय असेल, y बरोबर इथं कॉन्स्टंट आहे, समजा ही कॉन्स्टंट आहे, e⁻x आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह किती होतो, y चा dy/dx च येतो. कॉन्स्टंट असाच राहतो आणि e⁻x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो रे, e⁻x होतो. आणि परत ह्या वरच्या x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 1 येतो. अशा पद्धतीने e⁻x होतो dy/dx. जर तुमच्याकडे इथं मायनस असेल तर काय होतं बघा, समजा आपल्याकडे y बरोबर किती आहे रे, a आहे, इथे b आहे, समजा b e⁻ आहे,
तर काय करायचं y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx येतो हे कॉन्स्टंट b लिहिलं e⁻ चा डेरिव्हेटिव्ह e⁻ होतो परंतु ह्या -x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो -1 होतो म्हणून त्याचं उत्तर असं येतं हे -b e⁻x येतं अशा पद्धतीने e⁻x चा डेरिव्हेटिव्ह b e⁻x येतो इकडे यावर पोहा आता हे पहा रे परत तर काय करा तुम्ही हे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करा y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे हे dy/dx होतो इथं e कसा आहे रे कॉन्स्टंट आहे e कसा आहे कॉन्स्टंट कसं ठेवून टाकायचं e⁻x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे e⁻x होतो तेव्हा हे प्लस b आहे e⁻x चा e⁻x होतो आणि ह्या -x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो -1 येतो आता c कशी आहे तर कॉन्स्टंट आहे समजा y बरोबर c असेल तर dy/dx बरोबर किती येतो रे कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो मग हे प्लस काय करायचं कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 0 येतो आणि म्हणून इथं आपण असं करायचं काय करायचं dy/dx इथं किती आहे रे e आहे इथं किती आहे e आहे e e⁻x आहे प्लस b * म्हणजे काय झालं -b e⁻ किती आहे -x आहे अशा पद्धतीने तुमचं काय झालं रे पोरांनो dy/dx a e⁻x b e⁻x असा आन्सर कुठे आहे पहा असं a⁻x हे आन्सर तुमचं आलेलं आहे नंबर डी आलेला आहे ऑप्शन कोणता आला ते इथं मायनस नाही ना इथं मायनस आहे ऑप्शन ए आलं इथं हे वर मायनस नाही ना आहे की नाही हे वर मायनस नाही म्हणून ऑप्शन ए बरोबर आहे की नाही ऑप्शन ए बरोबर ऑप्शन ए बरोबर आहे काय होतं बघायचं हे बघा मी काय करतो रे हा जो दिलेला प्रॉब्लेम आहे ना जशाला तसं लिहून घेऊया इथं किती आलं रे sin y आलं sin y plus e⁻x cos y is equal to e आहे तुम्हाला मी आता सांगितलं होतं पोरांनो काय सांगितलं होतं रे y बरोबर जर e⁻f(x) असेल तर काय होतं रे y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो dy/dx होतो e⁻f(x) काय झालं e⁻f(x) होतो आणि f(x) चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे f' किती होतो x होतो आहे का नाही काय झालं बघा dy/dx e⁻f(x) f' काय झालं रे x झालेलं आहे बरोबर आहे की नाही बरोबर आता मग बघा इथं काय होतं मी काय करतो sin y चा डेरिव्हेटिव्ह किती आला रे sin y चा डेरिव्हेटिव्ह किती आलेला आहे cos y झाला आणि y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे dy/dx होतो प्लस आता इथं पहा e किती आहे -x आणि cos जसं तसं लिहून टाका परत काय करा माहिती आहे काय दोघांमध्ये प्रोडक्ट वापरा पहिल्याला ठेवा दुसऱ्याचा काढा पहिल्याला ठेवा दुसऱ्याचा काढा पहिल्याला ठेवलं दुसऱ्याचा काढा रे दुसऱ्याचं कोणाचं cos y चा काय येतं मायनस किती होतं रे sin y होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ y किती होतो dy/dx होतो बरोबर आहे का प्लस दुसऱ्याला ठेवा म्हणजे cos y ठेवा नाही का डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढा किती येतो रे 1 येतो किती येतो मित्रांनो 1 येतो तर अशा पद्धतीने आपण ते डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे आणि इथे पुढे बघा e चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे 0 येतो इथं काय झालं परत एकदा cos y dy/dx त्यानंतर पहा आता यांनी ह्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे बरोबर मल्टिप्लाय किती होतं बघा e किती आहे रे -x cos y आहे नाही का इथं काय झालं रे -x sin y इथे किती झालं रे dy/dx झाला आणि परत किती आहे cos y आहे e किती होतं रे 0 होतो आता एक काम करा तुम्ही इथं x ची किंमत 1 आहे आणि
आणि y ची किंमत किती आहे रे पाय आहे. मग इथं ठेवून टाकू आपण आता x ची किंमत 1 आणि y ची किंमत पाय. y होतो इथं काय लिहिलं मी cos पाय इथं काय झालं रे dy बाय dx प्लस e रेस टू इथं किती आहे मायनस 1 आणि परत काय लिहिलं रे cos पाय लिहिलं नाही का -1 इथं किती लिहिलं रे sin पाय. इथं काय आहे dy बाय dx आहे प्लस इथं किती आहे cos पाय किती आहे 0 आहे. लक्षात घ्या पोरांनो cos पाय ची किंमत किती होते रे cos पाय ची किंमत -1 sin पाय ची किंमत किती होते 0 होते. cos पाय ची किंमत -1 आणि हे dy बाय dx प्लस इथं काय झालं रे e रेस टू हे -1 आणि परत हे -1 झालं नाही का. ब्रॅकेट मध्ये पहा sin पाय ची किंमत 0 आहे 0 गुणले हे म्हणजे अख्खा टर्म 0 झाला. हा टर्म काय झालेला पोरांनो 0 झाला प्लस cos पाय ची किंमत किती आहे -1 आहे तिची किती झालेला आहे रे 0 झालेला आहे. पुढे पहा काय होतं आता इथं किती आहे रे हे -1 आहे इथं किती रे हे dy बाय dx आहे प्लस हे e रेस टू मायनस म्हणजे काय झालं फक्त e झालं आणि इथं किती आहे 0 -1 म्हणजे -1 झालं. दिस इज इक्वल टू किती आहे 0 आहे. पहा आता मी काय करतो हे मायनस dy बाय dx आणि हे सुद्धा पोरांनो बघा हे किती आहे लक्षात घ्यायचं हे काय झालं रे -1 काय झालं किती झालं हे e इक्वल टू किती झालेलं आहे 0 झालेलं आहे. आणि एक लक्षात घ्या पोरांनो इथं काय होतं रे मायनस होतं इथं काय होतं रे मायनस होतं ते मायनस कंटिन्यू पुढे जात राहील मायनस होत राहील आणि अशा पद्धतीने हे काय झालेलं आहे प्लस होतं आणि हे पुढे घेऊन चला -dy बाय dx इक्वल टू -e झालं हे मायनस गेलं हे मायनस गेलं म्हणून dy बाय dx चं उत्तर किती आलेलं आहे e आलेलं आहे. तर तुमचा आन्सर कोणता आलेला आहे सी आन्सर लिहा. आता किती वाजले रे आता 12 पोरांनो तुम्हाला मी काय सांगतो इथं लक्ष द्या पुढे जाता हे असा बघा रे log y इक्वल टू log x असेल तर डायरेक्ट होतं रे dy बाय d इक्वल टू काय होतं 1/x होतं. log x चा डेरिव्हेटिव्ह किती होतं रे 1/x होतं. हे लक्षात घ्या. समजा असा असेल log कसा असेल रे log इथं a इथं b आहे तर तुम्हाला काय लिहिण्याचा अधिकार आहे log a बाय log b असं लिहिता येतं. इथं जर a इथं b आहे तर log a बाय log b असं लिहिता येतो. ओके. आणि समजा आपल्याला कसं असेल हे log किती आहे log 7 बाय log x असेल आहे की नाही. हे असं असेल तर त्याला काय करता येतं रे f असं आहे तर log 7 मायनस काय करता येतं रे log x असं पण लिहिता येतो. ते आपण आता मी काय करणार आहे हा दिलेला प्रॉब्लेम घेणार आहे. दिलेला प्रॉब्लेम कोणता आहे पहा पोरांनो दिलेला प्रॉब्लेम कोणता आहे बघा हे बघा इथं काय आहे बघा प्रॉब्लेम कोणता f ऑफ x आहे f ऑफ x किती आहे रे log 5 आहे आणि इथं किती आहे log x आणि इथं 7 आहे. आता काय करायचं पहा आत्ताच तुम्हाला मी सांगितलं होतं काय सांगितलं होतं रे इथं जर log a आहे इथं log b आहे तर तुम्हाला काय करता येतं log a बाय log b लिहिता येतं. कसं पहा इथं 5 आहे आणि ह्याला काय पकडा ह्याला पकडा ए म्हणून मी काय करतो आहे log ऑफ log x 7 बाय किती रे log 5 खाली आला पहा. ओके. तर हे काय झालं रे f ऑफ x झालं. जसं मी ते a इथं b होतं log a बाय log b तसं log a म्हणजे एवढा आणि b म्हणजे हे log ऑफ a हा आहे a हा आहे आणि b इथं आहे. ओके.
दिस इज इक्वल टू, आता काय करायचं पहा, आता काय करायचं पोरांनो, ह्याचं तुम्हाला पुढे काय करता येतं ते पहा. काय करता येतं बघा, लॉग ऑफ लॉग किती आहे रे, हे लॉग ऑफ लॉग आहे ना, तर एक काम करा तुम्ही, काय काम करा रे, हे f ऑफ डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू किती x आहे, f डॅश ऑफ x बरोबर हे 1 बाय लॉग ए असं ठेवलं मी, काय लिहिलं रे 1 बाय लॉग 5 असंच ठेवलं, कॉन्स्टंट आहे तो. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढा, लॉग ऑफ धिस 1 बाय धिस 1 बाय धिस म्हणजे किती रे, लॉग ऑफ x 7 झाला, ठीक आहे बरोबर आहे. आता हे तर झालंच की ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह काढा. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ किती रे, हे असं काढा आहे की नाही. आता एक काम करा, इथे किती झालं रे 1 बाय लॉग किती आहे 5 आहे, 1 बाय लॉग किती आहे रे 5 येतं, कॉन्स्टंट येतं आणि 1 अपॉन किती आहे 1 अपॉन किती रे, लॉग ऑफ किती x 7 आहे, किती बाबांनो x 7 आहे. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढा, कोणाचं ह्याचं काढावं पाहू. याचा काढत असताना डेरिव्हेटिव्ह काढताना काय करावं लागेल, पुन्हा तुम्हाला असं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ हे वर log x करा आणि इथं काय करायचे log 7 करा, असं ठीक आहे. आता पुढे बघा, इथे किती आहे 1 बाय log 5 झालं, 1 बाय किती झालं रे log 5 झालेलं आहे. आता ह्याला जर आपण वर उचललं, ह्याला उचललं रे ह्याला, इथे किती x इथे किती आहे रे 7 आहे ना, इथे किती 1 बाय लॉग झालं, तसंच गेलं हा 1 बाय x 7 आहे ना इथे ते. तर त्याला काय करता येईल तुम्हाला पहा, काय करता येईल रे, जर खालीच तुम्हाला लिहायचं ठरलं, कोण सांगितलं होतं काय करायला, समजा इथे लॉग आहे, इथे लॉग a बाय b असेल तर काय करता येतं रे, लॉग a मायनस b करता येतो. आता इथं बघा काय, इथं तुम्हाला काय करता येईल पोरांनो, इथे किती आहे रे log x आहे, इथे किती आहे रे 7 आहे. तर तुम्हाला काय करता येईल पोरांनो, इथं log ह्याला वर घ्यायचा, काय करायला लागेल रे, हे 7 मायनस काय करता येईल रे x करता येईल आणि हे log x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला 1 बाय x झाला आणि हे log 7 कसं आहे रे कॉन्स्टंट आहे. अशा पद्धतीने तुमचं काय झालं, x केलेली आहे 1 बाय x into log 5 into log 7 into log 7 minus x, हे तुमचं आन्सर आलं. व्हॉट इज दिस, f डॅश ऑफ x. पण त्याचं हे आहे का नाही, हे नाही, हे आहे का नाही, हे आहे का नाही, इथे किती x log 5 log 7 log 7 minus x, हे आन्सर आलं, पहिलं आन्सर आलं. Our answer is first. हे y बरोबर किती आहे बघा, e रेश टू किती रे 1 by 2 log of 1 प्लस किती आहे रे 1 प्लस किती आहे tan स्क्वेअर x आहे, किती आहे 1 प्लस tan स्क्वेअर x आहे. आता एक काम करा, तुम्ही काय काम करता, तुम्हाला मी सांगितलं होतं पाठीमागे, जर तसं असेल रे m log n असेल तर हा m या n च्या डोक्यावर जाऊन बसतो. हे बघा इकडचा जो m आहे ह्या n च्या डोक्यावर जाऊन बसतो. ते पहा मी काय करणार आहे, इथं हे 1/2 ह्याच्या लॉगच्या समोर कोण आहे त्याच्या डोक्यावर जाऊन बसतो, बसू द्या. तो काय हे लॉग आणि 1 प्लस tan स्क्वेअर म्हणजे काय झाला रे sec स्क्वेअर झाला आणि हे 1/2 लक्षात घ्या पोरांनो, मी काय केलं सूत्र आहे 1 प्लस tan स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे रे sec स्क्वेअर x होतो. आता हे y बरोबर काय पहा, y बरोबर e, इथं किती आहे रे लॉग आहे आणि लक्षात घ्या पोरांनो इथं किती राहिले रे, हा वर्गमूळ आहे 1/2 वर्गमूळ आहे, x स्क्वेअरचं वर्गमूळ किती आलं x आलेला आहे. इथं काही नसतं म्हणजे e राहतो. जसं आपण इथे 2 आहे, इथं किती रे -2 आहे, हे -2 झालं, परंतु हे 2 कसं आहे रे प्लस आहे, इथं दिसत नाही परंतु आहे.
आहे का नाही, लुप्त अवस्थेमध्ये तिथं आहे. तशा पद्धतीने इथं ई असतो, लॉगच्या पायापाशी काय असतो, ई असतो. तिथं दिसत नाही परंतु आहे, तिथं असतो तिथे. ओके, मग आता पुढे बघा, मी काय करणार आहे, इथं डायरेक्टली मी सेक एक्स लिहिणार आहे. त्याचं कारण असं आहे पोरांनो, तुम्हाला एक रूल आहे, ए असेल आणि इथं लॉग ए असेल, इथं एक्स असेल, उत्तर किती तर एक्स येतं. ए इथं एच्या डोक्यावरती लॉग एक्स त्याचा पण पाया येत असेल तर ए आणि लॉग निघून जातं, डायरेक्टली एक्स. तसं इथं ई आहे, इथं ई आहे, हा पण निघून जातो, डायरेक्टली काय आला इथं सेक एक्स आला. काय आला, सेक एक्स आला. तर हे तिचे रूल्स आहेत. असं वाटणारं अवघड त्याला आपण सोपं केलं. 1 + tan स्क्वेअर x म्हणजे sec स्क्वेअर x लिहिलं. आता इकडचं 1/2 काढला, 1/2 आणि वर्ग निघून गेला, डायरेक्टली सेक राहिला. इथं ई दिसत नाही परंतु आहे, हे ई निघून जातात, लॉग पण निघून जातो, फक्त सेक राहतो. आता तुम्हाला माहिती आहे पोरांनो, dy by dx = सेकचा डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक किती रे, सेक x * tan x. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक x किती आहे, सेक x * tan x आहे. एनी प्रॉब्लेम हियर, काही अडचण नाही. तर आन्सर कोणता झाला भाऊ, कोणता आन्सर आला, सी आन्सर आलेला आहे, सेक x * tan x. मी काय करणार आहे, हे y बरोबर किती रे, log of e raised to x into x minus 1 upon x plus 2 आणि हे किती रे 1/2 आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं बरोबर, समजा कसा असेल रे, हे असं असेल, log e into b असेल तर तुम्ही काय करू शकता, log e plus log b करू शकता. log a into b असं काय करता येतं, log a plus काय करता येतं, log b करता येतं. ओके, हे पुढे बघा आणखी, log of a into b चा पॉवर जर 1/2 असेल तर काय करता येईल रे, log a plus log b चा पॉवर 1/2. हे पॉवर 1/2 मागे येतो, हे बघा रे, log a चा येतं, हे 1/2 मागे घ्या, इथे किती आलं, 1/2 आलं, इथे किती आले, log b आलेला आहे. त्यामुळे काय करतोय तो, मोबाईल आहे की नाही, मोबाईल आहे ना, हा मोबाईल काढून नका रे, समोर पुढे द्या. आता इथं बघा रे, y बरोबर किती आहे, हे काय, हे पहिलं फंक्शन आहे, दुसरं फंक्शन. मग मी काय करतो रे, ह्याला e raised to x करतोय, y प्लस इथं किती आहे, log of, इथं किती आहे x minus 1 आणि इथं किती आहे x plus 2, ह्याचा किती पॉवर किती आहे, 1/2 आहे. y = लक्षात घ्या पोरांनो, लक्षामध्ये घ्या, काय होतं बघा इथं, आता इथं किती आहे रे, इथं किती आहे, e raised to x आहे ना, तर तुम्हाला काय करता येईल, ह्या x ला मागे घेता येईल, ह्या x ला मागे, x घेतला मागे, इथं फक्त e राहतो, इथं काही नसतं म्हणजे e राहतो. म्हणजे log e ची किंमत किती आहे, 1 आहे, 1. हे 1/2 मागे घ्या, 1/2 मागे आलं. तुम्हाला आणखी एक रूल आहे, कोणता रूल आहे, समजा log a आहे आणि b आहे, तर log a minus log b करता येतो. तसं x मायनस, मग काय करता येतं रे, log of x minus 1 minus log of किती करता येतं रे, x plus 2 असं लिहिता येईल. 1/2 इथं लिहिलेलं आहे. आता इथे पुढची स्टेप बघा, log e ची किंमत 1 आहे म्हणून y = फक्त x राहतो प्लस 1/2 राहतो. हे log of किती रे, x minus 1 आहे मायनस log of किती रे, x plus 2 आहे. चला पोरांनो डेरिव्हेटिव्ह काढा, याचा काय काढा, डेरिव्हेटिव्ह काढूया. बघा डेरिव्हेटिव्हचं काय येतो रे, याचा डेरिव्हेटिव्ह असा येतो, काय येतो, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, 1/2 कॉन्स्टंट आहे पोरांनो, ह्याचा डेरिव्हेटिव्ह log of x minus 1 1/x minus 1, x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, मायनस x plus 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus 2 येतो आणि x plus डेरिव्हेटिव्ह किती येतो रे, 1 येतो. अशा पद्धतीने पोरांनो हे काय, dy by dx e = 1 प्लस इथं बघा रे 1/2 आहे,
1/2 आहे बरोबर. पुढे काय होतं बघा, इथे पुढे काय होतं बघा, इथे लसावी दोघांची लसावी किती आली रे, x 1 आली. किती आली, x 1 आणि किती आली रे, x 2 आलेली आहे. आता काय करायचं, यांनी याला गुणायचं, x 2 नी याला गुणा, x प्लस किती आलेला आहे 2, यांनी याला गुणायचं, हे मायनस किती आला, x मायनस किती येतो रे, 1 येतो. दिस इज इक्वल टू 1 प्लस किती आहे, 1/2 आहे. इथं किती आले रे, x 1, इथं किती आले रे, x 2 आलेले. आता काय करायचं बघा, हे x 2 आहे, मायनस ने मल्टिप्लाय करा, मायनस x मायनस मायनस काय रे, +1 आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता इथं काय करता येतं पहा, तो काय हे +x आणि हे -x कापून टाकता येतो. हे 1 प्लस किती आहे, 1/2 आहे. 2 + 1 म्हणजे 3 आहे आणि अपॉन किती, x 1 आणि इथे किती रे, x 2 आहे. याचा अर्थ असा झाला 1 प्लस सगळं हे 3 अपॉन दोन्ही यांना गुणाकार करा, 2 इन ब्रॅकेट x 1 x 2 आलं. व्हॉट इज दिस, दिस इज dy/dx. तर हे तुमचा आन्सर आलेला आहे 1 प्लस 3/2 x 1 x 2. इथं पण दिसतंय तुम्हाला, हे दिसत नाही, दिसत नाही, दिसत नाही, म्हणून काय करायचं, नन ऑफ दीज, नन ऑफ. ओके.